नमस्कार सगळ्यांना, कशा आहात तुम्ही? आज पुन्हा एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे मी. तर आज मी बनवणार होते चिवडा. तर म्हटलं चला याचा एक व्हिडिओ टाकून देऊया. मखानाचा चिवडा बनवणार आहे मी. बेसिकली मखाना, मुरमुरे, पोहे सगळे एकत्र करणार आहे आणि त्याचा चिवडा बनवणार आहे. माझ्या मुलांना मखाने फार आवडतात म्हणून मी असा चिवडा बनवत असते. आता सगळ्यात आधी मी काय केलं, कढईमध्ये 1-1.5 चमचा तूप टाकून घेतलेलं आहे मखाना रोस्ट करण्यासाठी. तुपामध्ये मखाना रोस्ट केलं ना की खूप छान लागतो. असाही जरी तुम्ही खाल्ला ना फक्त तुपामध्ये रोस्ट करून तरीही खूप छान लागतो मखाना. म्हणून मग मी तुपामध्ये रोस्ट करून घेत असते प्रत्येक वेळी. आणि मखाना बिना रोस्ट करतात आपण खाऊ शकत नाही, कारण की खूप स्वागी असतो तो, मग चिपकतो असा दाताला, खाताही येत नाही प्रॉपरली आणि त्याचा फायदाही खूप काही होत नाही. रोस्ट करून घेतल्यावर फायदाही होतो, क्रंचही छान लागतो आणि तुपामध्ये भाजल्यावर तर अजूनच छान लागतो. तर मी असं मखाना रोस्ट करून घेत आहे. मीडियम गॅसवर तुम्ही मखाना रोस्ट करून घ्या, कारण की फुल गॅस केल्यावरही तो कधी कधी काय होतं ना, करपतो. त्यामुळे मीडियम गॅस करून घेतलेला आहे मी आणि मखाना रोस्ट करून घेतला आहे. आणि मध्ये मध्ये मी ना असं त्याला दाबून बघत होते की झाला आहे की नाही, रोस्ट झाला आहे की नाही. तर आता तुम्ही बघू शकता की थोडा ना कलर असा चेंज होतो आहे त्याचा, थोडासा असा ब्राउनिश येतो आहे कलर. तर मग मी हा मखाना रोस्ट झाला होता प्रॉपर, तर तो काढून घेतला आणि दुसरे एक बॅच टाकली मखाण्याची. मी एक पावशर मखाना होता त्यातला म्हणजे 1/3 घेतला असेल, पूर्ण नाही घेतला की उरलेल्या मखाण्याची मला गूळ लावून करायचं होतं मखाना, त्याला गूळ लावायचं होतं. तेही माझ्या मुलांना खूप आवडतं, म्हणून मग मी असा 2 बॅचमध्ये मखाना रोस्ट करून घेतलेला आहे व्यवस्थित. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी काय केलं, व्यवस्थित ते थोडंसं तुपामुळे लागलं होतं ना, मी साफ करत आहे इकडे. त्याच्यानंतर त्यात टाकलं मी पोहे. जे पातळ पोहे असतात ना, त्याला काय म्हणतात मला माहीत नाही अजून, म्हणजे पातळ पोहे असतात चिवड्यासाठीच प्रॉपरली वापरतात, ते टाकलेले आहेत. आणि तेही मी भाजून घेत आहे, तळून नाही घेत मी शक्यतो, कारण की तळून घेतल्यावर ऑइलीही खूप होतात आणि मग मुलंही खात नाहीत घरामध्ये, दुसरं तेही खात नाहीत, म्हणून मग मी भाजूनच घेते. मी असं दाबून पाहत होते की झालीत की नाही करायची, कारण की खूप पटकन पफ होतात असे आणि फुललेले लगेच तुम्हाला कळतात. तरीही ते छोटा छोटा फुगा आहे तो बघा तुम्हाला दिसत असेल लागलेलं, कारण की खूप लवकर रोस्ट होतात हे. मग तेही मी नंतर काढून घेतले पटकन, की खूप लवकर मग रोस्ट होतात आणि लागतात ते खाली. त्यानंतर त्याच कढईमध्ये मुरमुरे टाकले. मुरमुरे मी घरामध्ये जेवढे होते ना तेवढेच घेतले, दुसरे काय आणले नव्हते, म्हणून एवढेच मुरमुरे होते तेवढेच टाकले. की मुरमुरेही छान लागतात, मुलांना आवडतात ही मुरमुरे. नसतील मुरमुरे तुम्ही फक्त चिवडा आणि हे जरी टाकलं ना तरी चालतं. मुरमुरे पटकन हे झाली होती, मुरमुरेला तशी गरज नाही पडत, पण माझ्याकडे जे होते ना उरलेले थोडे स्वागी झाल्यासारखे झाले, मी हे केले. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी तेल टाकलं, कारण की दुसरे जे पदार्थ होते ते मला तळायचे होते. तेल आता व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात मका पोहे टाकले. तेल मका पोहे कधीही कडक झालं ना, तेल एकदम कडक गरम झालं ना तरच टाकायचं, नाही तर मग ते काय होतात ना, कडक होतात मका पोहे, लवकर तळल्या जात नाहीत आणि मग दाताखाली ते कडक होतात, क्रिस्पी नाहीत होत ॲक्च्युली. त्यामुळं कधीही गरम करायचं तेल चांगलं आणि नंतर मका पोहे टाकायचे. मी 2 बॅचमध्ये मका पोहे तळून घेतले. मला वाटतं मी 150 ग्रॅमपर्यंत मका पोहे घेतले असतील. सगळं जे सामान होतं ना मी ते अंदाजे घेतलं होतं, मी त्याचं प्रॉपर मेजर करून घेतलेलं नव्हतं, आपलं अंदाजेच घेतलं होतं सगळं सामान. त्यानंतर डाळवं टाकलं. डाळवंही मी कमी टाकलं होतं, कारण की खूप नाही आवडत डाळवं टाकलेलं आहे ना, त्यामुळे मग कमी टाकलं होतं. डाळवंही पटकन हलवून पटकन काढून घ्यायचं, अदरवाईज मग ते काय होतं करपतं. त्यानंतर मी त्यात टाकले शेंगदाणे भरपूर टाकले होते, कारण शेंगदाणे आवडतात, तर मुलांनाही आवडतात आणि त्यांच्या डॅडीलाही आवडतात, तर शेंगदाण्याचे भरपूर चिवड्यामध्ये. शेंगदाणे हे हलवून घ्यायचे पटकन आणि पटकन काढायचे म्हणजे ते वरचं टरकलं आणि ते तडकायला सुरू झालं की काढायचे, नाहीतर मग तेही करपतात. त्यानंतर टाकले मी बदाम बघू शकता तुम्ही. मी काय केले ना, एका बदामचे 2 स्लाईस केले, म्हणजे 2 जाग्या त्याला भागून घेतले आणि ते टाकले. तेही पटकन तळायचे,
पटकन तळायचे म्हणजे पटकन तळतात ते, नाहीतर मग ते करपतात. त्यामुळे सतत असा हलवा यायला लागते त्यांना. मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलर झाला ना बदामचा, की बदाम ही लगेच काढून घ्यायचे. आणि सगळं तळून टाकलं ना की छान लागतं. भाजल्या जात नाही आहे व्यवस्थित. शेंगदाणे भाजले जातात, पण काजू बदाम आहे ना व्यवस्थित भाजल्या जात नाहीत. ते तळल्यानंतरच व्यवस्थित लागतात खायला. म्हणून मग हे तळून घ्यायचं सगळं. व्यवस्थित तळून झालेत बदाम बघा, मी काढून घेत आहे. मग बदाम टाकायची गरजच आहे असं काही नाही, पण मी टाकत असते. त्यानंतर काय केलं, काजू टाकून घेतले, तेही व्यवस्थित तळून घेतले. त्यालाही चांगला गोल्डन ब्राऊन कलर येऊ दिला. काजूचेही मी 2 काप केले होते, छान तळल्या जातात म्हणून. बघू शकता तुम्ही, छान कलर आलेला आहे काजूला. तेही काढून घेतले मस्तपैकी. काजू बदाम मनुके हे टाकलं ना की चिवडा अजून छान लागतो, म्हणून मी सगळं टाकत असते त्याच्यामध्ये. त्यानंतर त्याच तेलामध्ये मी काय केलं, मनुके टाकले. मनुकेही मी अंदाजेच घेतले होते. मनुके टाकले. मनुके टाकल्यानंतर त्याला पटकन हलवायचं, कारण की काय होतं ना की मनुके लवकर करपतात, म्हणजे लवकर फुलतात. ते फुलले की काढायचे. तर तुम्ही बघा, तुम्ही मस्तपैकी फुलतात असे मनुके, आणि मग लगेच ते काढून घ्यायचे. बघा मी लगेच काढलेत, नाही तर मग ते करपतात, आणि करपल्यावर ना मग काही छान लागत नाही. दाताखाली आल्यावर टेस्ट एकदम बदलून जाते त्याची, छान लागत नाही ते. त्यानंतर मी काय केलं, त्याच तेलामध्ये कढीपत्ता टाकला. कढीपत्ता भरपूर टाकायचा. छान क्रिस्पी होऊन दिला ना कढीपत्ता की खूप छान लागतो चिवड्यांमध्ये. आणि त्याला मीठ मसाला लागलेला असतो ना, त्यानंतर ते एकदमच छान लागतो तो. मी भरपूर कढीपत्ता टाकला होता. या कढीपत्त्याला मस्तपैकी हलवत राहायचं, म्हणजे तोही सगळा कढीपत्ता जो आहे ना त्याचं पाणी हे होऊन जातं तेलामध्ये, आणि मस्तपैकी कडक होतो कढीपत्ता. कढीपत्ता नंतर काढून घेतला मी. बघा तुम्ही कसा कडक होऊ दिला. सतत हलवायचं पण याला. हलवलं नाही की मग ते करपतं सगळ्या गोष्टी. किती छान क्रिस्पी झाला आहे कढीपत्ता. काढून घेतला कढीपत्ता. मग कढीपत्ता काढल्यानंतर मी काय केलं की थोडंसं तेल काढून घेतलं त्याच्यातलं, कमी केलं तेल, आणि त्याच्यामध्ये हळद आणि थोडं मीठ टाकून घेतलं, आणि त्याच्यामध्ये मखाने टाकले. तर हे असं का केलं की जे चिवड्यामध्ये पूर्ण हळद आणि मसाला टाकला ना की मखाण्याला लागत नाही मीठ मसाला आणि हळद वगैरे. म्हणून मग थोडंसं त्याला पहिले मी टॉस करून घेते. आणि काय होतं, मखाना आपण असा रोस्ट करून ठेवलेला असतो ना, तो कधी कधी सॉगी पण होतो. म्हणजे व्यवस्थित वातावरण असेल तर ठीक आहे, नाही तर मग पावसाळ्याचे असे दिवस असले ना, जे आता सध्या चालू आहे तसे असले की मग ते काय होतं, हे बघा सॉगी होतं. मला फोडायला बघा ते पटकन फुटत नाही. तर मग ते छान रोस्टही होतात, आणि हळदही लागते त्याला, मीठही लागते, मसालाही लागतो. म्हणून मग मी कधीही असं लावून घेते. पूर्ण याला बघा तुम्ही तरी हळद लागली नाही, पण चिवड्यामध्ये अजून ते पूर्ण जे मिश्रण आहे त्याला हळद जेव्हा लावेल ना मी, जेव्हा तेल टाकेल हळद टाकून त्याच्यामध्ये, तेव्हा मग ह्याला अजून लागेल तेल. त्यामुळे मग मी पुन्हा एकदा रोस्ट करून घेतलं. हे 2 बॅचमध्ये केलं, कारण की एकदाच ते कढईमध्ये पूर्ण झालं नाही म्हणून. काढून घेतलं मी मग सगळं. त्याच्यानंतर दुसऱ्या बॅचलाही असंच तेल आणि मीठ वगैरे टाकून तेही रोस्ट करून घेतले मखाने. तुम्ही हा चिवडा एकदा करून बघा, मस्त लागतो, मुलांनाही आवडतो. आणि हलकी फुलकी भूक असली ना किंवा काही दुसरं चटपट खाण्यापेक्षा हा चिवडा किंवा असे फक्त रोस्ट करून ठेवलेले मखाने जर तुम्ही खाल्ले ना, खूप आवडेलही तुम्हाला ते खायला. भूकही आपली थोडी शांत होते, आणि आपण जे दुसऱ्या काही गोष्टी खाणार आहोत ना तेही आपण खात नाही. हा समजा तुम्ही भूक लागली आणि एक समोसा खाणार आहे, त्याऐवजी तुम्ही एक छोटा बाऊल भरून जर मखाने खाल्ले ना, ते तुमच्या शरीरासाठीही चांगलं आहे.
रोस्ट करून घेतलेत मग मी. मग बघा इकडे आता या पूर्ण मिश्रणामध्ये मी हळद आणि मसाला ते टाकून घेतलेला आहे आणि मीठ, चिवडा मसाला टाकलेला आहे. त्यालाही व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता तुम्हाला खूप दिसत नसेल इकडे येल्लो, पण ते झालं होतं आणि थोड्या वेळाने अजून ते जास्त येऊन आम्ही हलवते ना तसं ते थोडे मुरमुरे दिसत आहेत फक्त, पण तेही झाले होते नंतर येल्लो. तो बघा छान चिवडा तयार आहे. आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि आनंदी राहा.